1. धणे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. 2. धण्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. 3. मधुमेहाच्या रुग्णाने धणे पाणी जरूर प्यावे, यामुळे आजार नियंत्रणात राहतो. 4. धणे पाणी प्यायल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. 5. धणे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते आणि पोट थंड ठेवण्याचे काम करते. 6. धण्याचे सेवन केल्यास ऍसिडिटीमुळे होणारी समस्या कमी होऊ शकते. 7. रिकाम्या पोटी धणे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. 8. यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात व फायबर आणि पाणी जास्त असते. 9. पाण्यात असलेले अँटी ऑक्सिडंट वजन नियंत्रणातही मदत करतात. 10. केसांवर परिणाम. बदलत्या जीवनशैलीचा महिलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या केसांवर परिणाम लगेच दिसून येतो. 11. आर्द्रतेमुळे केस गळती. पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे आणि आर्द्रतेमुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते. 12. तेल मसाज करणे. केसांची काळजी घेण्यासाठी केसांना आठवड्यातून 2 वेळा तेल मसाज करणे आवश्यक आहे. 13. पोषक घटक. केसांची निगा राखण्यासाठी कढीपत्ता सुद्धा उपयुक्त ठरतो. त्यामधील पोषक घटक केसांची निगा राखते. 14. केसगळतीची समस्या. केसांना कोमट कढीपत्त्याचे तेल लावल्यामुळे केसगळतीची समस्या दूर होऊ शकते. 15. अँटीऑक्सिडेंट्स. कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होतात. 16. श्वसनाच्या त्रासापासून मुक्तता. श्वास घेताना आवाज येणे, छातीत दुखणे यासारख्या समस्या असल्यास तमालपत्राचे पाणी पिल्याने आराम मिळू शकते. 17. मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त. तमालपत्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. हे रक्तातील साखर नियंत्रित करू शकते. 18. श्वसनाच्या त्रासापासून मुक्तता. श्वास घेताना आवाज येणे, छातीत दुखणे यासारख्या समस्या असल्यास तमालपत्राचे पाणी पिल्याने आराम मिळू शकते. 19. केसगळतीपासून सुटका. तमालपत्राच्या मिश्रणाने केस धुतल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि टाळूवरील संसर्ग दूर होतो. 20. भरपूर फायबर. तमालपत्रमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, विटॅमिन B6, विटॅमिन ए असे घटक असतात. 21. अँटीऑक्सिडंट्स. तमालपत्रात अँटीऑक्सिडंट्स, अँटी कॅन्सर, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. 22. तमालपत्राचे सेवन कसे करावे. तमालपत्राचा सर्वाधिक वापर स्वयंपाकात केला जातो, पण तुम्ही चहा बनवून पिऊ शकता. 23. कडुलिंबाच्या पानांचा मास्क. केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी केसांना कढीपत्ता आणि कडुलिंबाच्या पानांचा मास्क लावा. 24. रक्तदाब. महिनाभर चहा न प्यायल्यास उच्च रक्तदाब बऱ्याच अंशी नियंत्रणात येतो. 25. रक्तातील साखर. चहा सोडल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहतं, याशिवाय वजन नियंत्रणात राहतं. 26. दातांची स्वच्छता. महिनाभर चहा न प्यायल्यास दात स्वच्छ राहतात. 27. झोप. महिनाभर चहापासून दुरावा पत्करल्यास झोप व्यवस्थित होते. 28. सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते. 29. हे एक ताजेतवाने पेय आहे ज्याचे सेवन केल्याने तुमचा मूड फ्रेश राहतो. 30. सकाळी कोमट पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात लिंबाचा रस मिसळून प्यावा. 31. लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. 32. लिंबू हे अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सी चे चांगले स्रोत मानले जाते. 33. लिंबू पाण्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. 34. रिकाम्या पोटी लिंबाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. 35.
लिंबामध्ये फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते व तुम्हाला लवकर भूक लागत नाही. 36. नियमितपणे लिंबाचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते. 37. मात्र अतिप्रमाणात लिंबाचे सेवन केल्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. 38. पोषक घटक नाचणीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक घटक असतात. 39. अपचन. नाचणी खाल्ल्याने अपचन, गॅस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 40. प्रोटीन. नाचणीमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते, यामुळे किडनी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 41. थायरॉइड असलेल्या लोकांनी नाचणीचे सेवन करणे टाळावे. 42. पोटासंबंधित समस्या. ज्या लोकांना पोटासंबंधित समस्या असते त्या लोकांनी नाचणीचे सेवन करणे टाळावे. 43. वजन कमी. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नाचणीच्या पदार्थांचे सेवन करू शकता. वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास नाचणी खाल्ल्यावर त्रास होणार नाही. डेट सीड्स. खजुराच्या बियांचे फायदे वाचून वालचकित. आरोग्यासाठी आहे वरदान. 44. खजूर सोबतच त्याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 45. खजुराच्या बिया अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यात अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. 46. या लांब आणि तपकिरी बियांमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि लोह भरपूर प्रमाणात असते. 47. खजुराच्या बियांचे तेल चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या दूर होतात. 48. खजुराच्या बियापासून बनवलेले तेल केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. 49. खजुराच्या बिया रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. 50. खजुराच्या बियापासून पावडर बनवून तुम्ही बॉडी स्क्रब म्हणून वापरू शकता. 51. तुम्ही ते स्मूदी आणि ज्यूसमध्ये घालूनही त्याचे सेवन करू शकता. 52. पावडर बनवण्यासाठी खजुराच्या बिया 24 तास भिजत ठेवाव्यात. ते बारीक करून कोरडे होऊ द्या. ते सुकल्यावर वापरा. मेडिसिनल क्लोव्ज. औषधी लवंगाचे 5 फायदे माहिती आहेत का? शरीर राहील तंदुरुस्त. 53. औषधी लवंग. लवंगमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे संपूर्ण आरोग्यास लाभ मिळतात. 54. लवंगमध्ये कार्बोहायड्रेट. लवंगमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, चांगले फॅट्स, फायबर, कॅल्शियम यासारखे अन्य पोषक घटकही मिळतात. 55. लवंग खाण्याचे फायदे. काही जण मुखशुद्धीसाठी नियमित लवंग खातात, यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते. 56. पचन प्रक्रियाही मजबूत. शरीराची पचन प्रक्रियाही मजबूत होते. सर्दी खोकल्याची समस्याही दूर होते. 57. बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. 58. रोगप्रतिकारक शक्ती. रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 59. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे आजारांशी लढा देण्यास शारीरिक क्षमता वाढते. 60. युजेनॉल घटक. लवंगीमुळे दातांचे दुखणेही कमी होते, कारण यामध्ये युजेनॉल नावाचे वेदना कमी करणाऱ्या घटकाचा समावेश आहे. 61. निरोगी आणि उत्साही जीवनासाठी सकाळी चावून खा शेवग्याची पाने. 62. निरोगी आणि उत्साही जीवन. आपल्याला आपले जीवन निरोगी आणि उत्साही जगायला असेल तर आधी आपले शरीर उत्तम असणे गरजेचे आहे. 63. तज्ज्ञांचा सल्ला. यासाठीच तज्ज्ञांकडून सकाळी सकाळी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, तर काही झाडांची पाने देखील चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. 64. शेवगा. शेवगा, ज्याला मोरिंगा, ड्रमस्टिक असेही म्हटले जाते,
जे औषधी तत्वांनी समृद्ध असून शेवग्याच्या पानांचे पाणी रोज प्यायल्यास अनेक आजार बरे होतात. 65. शेवग्यांची पाने. तर शेवग्यांची पाने नियमित खाल्ल्याने निरोगी आणि उत्साही जीवन जगायला मदत होते.